नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा असं टाकायचं आहे। सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल। तर पहिली जी लिंक येईल यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल। तर इथं 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली एक डेस्कटॉप साईट एक ऑप्शन येईल। या डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉपसारखी तुम्हाला इथं दिसेल। तर इथं आपण आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। आता तर सर्वात पहिले ज्या कोणाला पीक विम्याबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला त्याबद्दल जर काही अडचण जात असेल तर तुम्हाला इथं व्हॉट्सअप नंबरसुद्धा आलेला आहे। तर व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून तुम्हाला हाय सेंड करायचं आहे। तर तुम्हाला पीक विमा संदर्भात जे काही तुमच्या अडचणी असतील व तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते तुम्हाला इथून मिळून जाईल। त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर त्यांनी 14447 तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पीक विम्याची तक्रार नोंदवून भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता। तर इथं लँग्वेजचं सुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं आहे। तुम्हाला मराठी पाहिजे असेल तर मराठीवरती सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। तर आता खाली आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आता तक्रार नोंदवलेली नसेल तर अशांना पीक विम्याची रक्कम इथं मिळणार नाही। तर लवकरात लवकर तुम्ही जर तुमची तक्रार नोंदवलेली जर नसेल तर नोंदवून घ्या। तर इथं तुम्हाला फार्मर ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसेल। या फार्मर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे। तर ही जी ॲप्लिकेशनची लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊनसुद्धा ही जी ॲप्लिकेशन आहे तिथून डाउनलोड करू शकता। तर क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा पीक विमा मंजूर झाला की नाही, मंजूर जर झालेला असेल तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे, तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे, डिटेलमध्ये माहिती तुम्ही इथून चेक करू शकता। तर किंवा तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दाखवण्यात आलेला आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही हेल्पलाईन नंबर आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला आहे। तर इथं तुम्ही जे आहे आय डी आणि पासवर्ड टाकूनसुद्धा इथून चेक करू शकता किंवा तुम्ही जे आहे शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता। तुम्हाला इथं शेतकरीकरिता लॉग इन करा, यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल। तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता तेच मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक केल्यानंतर एक OTP येईल। OTP टाकल्यानंतर टोटल क्लेम पेड ते किती दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता। त्यानंतर प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे, अर्जदाराची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे ते पॉलिसी नंबर जी की तुम्हाला पावतीवर मिळेल ती पावती नंबर टाकून कॅप्चा टाकून इथून जे चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा स्टेटस पीक विमाचा फॉर्म अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला ते तुम्हाला इथे दिसेल। तर इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता। तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही। थँक्यू।